मंडळी नमस्कार. मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, सध्या महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टच्या संदर्भाने एक विषय ऐरणीवर आहे. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती येतात. या जातीला 13% आरक्षण आहे. मात्र आता या जाती जागृत होत आहेत. या 13%चं उपवर्गीकरण व्हावं, त्याचं क्लासिफिकेशन व्हावं आणि लोकसंख्येच्या आधारावर त्या जातीला त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी आता पुढे येते. त्याला कारणही तसंच आहे. सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या जातीला किंवा या प्रवर्गाला जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचं क्लासिफिकेशन व्हावं असा एक महत्त्वपूर्ण, खऱ्या अर्थानं ऐतिहासिक असा हा निकाल छोट्या छोट्या घटकांसाठी SC प्रवर्गामध्ये 59 जाती येतात आणि या जातींना आता हा लाभ मिळेल अशा आशा पल्लवित झाल्यात. मात्र यावरून आता मतभेद सुरू झालेले आहेत. काही जातींना वाटतं की क्लासिफिकेशन होऊ नये आणि काही जातींना वाटतं की क्लासिफिकेशन व्हावं, वर्गीकरण व्हावं. जे काही आमच्या पदरात पडायचे ते आमच्या पदरात पडावं, म्हणजे त्या आरक्षणाचा लाभ आमच्या जातीला किंवा आमच्या घटकाला मिळेल. याच संदर्भाला घेऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे अर्थात JNU विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी अतिशय समर्पक अशी भूमिका मांडली. बाबासाहेबांना आरक्षणातून जो अभिप्रेत असलेला अर्थ आहे, म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत हे आरक्षण, या आरक्षणाचा लाभ गेला पाहिजे, तर याच अर्थानं प्राध्यापक मिलिंद आव्हाड यांनी मांडलेली भूमिका सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चिली जात आहे. मिलिंद आव्हाड सरांनी मांडलेले मुद्दे, बाबासाहेबांचा त्यावेळचा विचार, क्लासिफिकेशन व्हावं या मताचे मिलिंद आव्हाड आहेत. प्राध्यापक आव्हाड सरांनी जी मतं मांडली, कायद्याच्या चौकटीत स्वतःची जी बाजू मांडली आणि बाबासाहेबांना असलेला आणि बाबासाहेबांच्या विचाराचा समाज आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज शेवटच्या घटकापर्यंत या आरक्षणाचा जर लाभ मिळवून द्यायचा असेल आणि तो जावा असं वाटत असेल तर SC अर्थात शेड्यूल कास्टच्या प्रवर्गाचं क्लासिफिकेशन झालं पाहिजे, उपवर्गीकरण झालं पाहिजे, अशी भूमिका, अशी ठाम भूमिका प्राध्यापक मिलिंद आव्हाड सरांनी मांडली. मिलिंद सरांनी मांडलेली भूमिका अतिशय योग्य आहे आणि या भूमिकेतूनच आम्हाला न्याय मिळेल आणि त्यामुळं महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज मिलिंद आव्हाड सरांना समर्थन देताना आपल्याला दिसतोय. मिलिंद सरांनी जी भूमिका मांडली ती अतिशय समर्पक आहे. त्या भूमिकेचं स्वागत होते, कारण त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये मांडलेली भूमिका आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेले संदर्भ, त्यांनी पंजाबचं उदाहरण दिलं, त्यांनी आंध्रचं उदाहरण दिलं, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातला लहुजी साळवे आयोग, देशामध्ये किती आयोग झाले, किती समित्या गठीत झाल्या, न्यायालयाने जी भूमिका मांडली ती भूमिका विचारांती मांडलेली आहे. अनुसूचित जातीमधल्या 59 जातींना न्याय मिळाला पाहिजे, निवळ मातंग समाजालाच न्याय मिळावा या भूमिकेत आव्हाड सर दिसत नाहीत. तर महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाला SC प्रवर्गामध्ये आरक्षण मिळतं त्या समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना उपवर्गीकरण झाल्यानंतर लाभ कसा मिळेल आणि ही माणसं, म्हणजे ही उपेक्षित असलेली जात, ही उपेक्षित असलेली जमात या आरक्षणाच्या लाभामध्ये, या प्रभावामध्ये कशी येईल, या अर्थानं अतिशय उत्कृष्ट, अतिशय चिकित्सकपणानं प्राध्यापक मिलिंद आव्हाड सरांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेचं सध्या महाराष्ट्रामध्ये स्वागत होताना दिसतंय. BBCनं त्यांची मुलाखत घेतली. संबंधित वार्ताहरानं त्यांच्या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला समर्पकपणे उत्तर देणारे प्राध्यापक मिलिंद आव्हाड नेमकं आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये, क्लासिफिकेशनमध्ये काय भूमिका मांडतात ते आपण ऐकूया. तर आत्ता आपल्याकडे SC ST असे जे दोन ब्युरोक्रॅटिक किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रुप्स आहेत असं म्हणूया आपण. आणि या दोन्ही ग्रुप्सला कलोनियल टाईमपासून आणि नंतरच्या काळामध्ये गव्हर्नन्सच्या दृष्टीने हे ग्रुप एकत्र होते. नंतरच्या काळात साधारणतः 50-52 नंतर पहिल्यांदा उपवर्गीकरणाची समिती 1965ला एक लोकूर समिती स्थापन झाली आणि त्या लोकूर समितीनं असं म्हटलं की लोकूर समिती असेल, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये जनार्दन आयोग असेल, आंध्र प्रदेशमध्ये राजू आयोग असेल, महाराष्ट्रामध्ये लहुजी साळवे आयोग असेल, मेहरा आयोग असेल, तर या सगळ्या साधारणतः 40-50 वर्षातल्या वेगवेगळ्या आयोगांनी असं सांगितलं की SC ST मध्ये जे स्टेटचे रिसोर्सेस आहेत, मग ते नोकरीतले असतील
किंवा शिक्षणातली असतील किंवा लार्जर वेलफेअर पॉलिसीजमधले असतील, तर या सर्व रिसोर्सेसचं संसाधनाचं केंद्रीकरण झालेलं आहे काही विशिष्ट जातींभोवती. तर याच्यासाठी आपल्याला रिसोर्सेसचं जर विकेंद्रीकरण करायचं असेल किंवा सर्व जाती समूहामध्ये संसाधनाचं समतोल वितरण करायचं असेल तर त्याच्यासाठी नवीन पद्धती आणली पाहिजे आणि ती पद्धती म्हणजे सब क्लासिफिकेशन असं आपण म्हणूया. तर यापूर्वीच्या सेगमेंटमध्ये आपण जसं म्हणालो की महाराष्ट्रात म्हणजे देशामध्ये साधारणतः 50 वर्षात वेगवेगळे आयोग आहेत आणि या आयोगानं सांगितलं होतं की उपवर्गीकरणाची आवश्यकता आहे समतोल वितरणासाठी संसाधनाच्या. तर यालाच घेऊन देशामध्ये मग पंजाबमध्ये साधारणतः 1975 मध्ये त्यांनी वर्गीकरण दिलं होतं मजहबी, सिख आणि वाल्मिकींमध्ये, किंवा तीच गोष्ट हरियाणामध्ये झाली होती. चंद्राबाबू सरकारच्या त्यावेळेच्या आंध्र प्रदेशमध्ये सब क्लासिफिकेशन केलं होतं साधारणतः 1999ची गोष्ट असावी किंवा 2000 साली. त्याला मग चेन्नई जजमेंटमध्ये 2009ला चॅलेंज करून चेन्नई जजमेंट सुप्रीम कोर्टाचं असं म्हणतं की अनुसूचित जाती जमाती हा होमोजिनियस गट आहे, एकसंघ गट आहे आणि हा एकसंघ गट असल्यामुळे त्याच्यात फर्दर क्लासिफिकेशन करता येणार नाही वगैरे असं ते जजमेंट होतं. मग त्याच्यानंतर 2024चं 1 ऑगस्ट 2024चं न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या 7 खंडपीठानं जजमेंट दिलं की साधारणतः ज्या SC ST गट आहेत तर हे SC ST गट ऐतिहासिकदृष्ट्या जरी वंचित आणि स्पृश्य अस्पृश्य अशा म्हणजे एकूण व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जातमीमांसा, परंतु हे जे काही SC ST गट आहेत या SC ST गटांमध्ये इंट्रा पर इनइक्वॅलिटी आहे, इंट्रासे इनइक्वॅलिटी असा त्यांनी शब्द वापरलेला आहे. आणि ही इनइक्वॅलिटी ही इक्वॅलिटी एंडोगॉमी म्हणजे विवाह होत नाहीत किंवा जातींमध्ये अंतर्गत भेदभाव आहे या पातळीवरती तर आहेच, पण नंतरच्या काळामध्ये राज्याच्या संसाधनामध्ये काही जातींना त्याचा फायदा झालेला आहे, काही जातींना फायदा झाला नाही. त्याचं एम्पेरिकल आहे, सगळे आयोग आहेत, सगळे वेगवेगळे कमिशन्स आहेत आणि या पार्श्वभूमीवरती जर राज्याच्या संसाधनाचा वापर सगळ्यांना सारखा व्हायचा असेल तर त्याच्यासाठी सब क्लासिफिकेशन करण्याचा अधिकार राज्याला आहे. तर त्याच्यामुळे आत्ता त्याची चर्चा याच्यासाठी होतीये की सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिल्यानंतर मला वाटतं 2च दिवसापूर्वी कर्नाटक सरकारनं क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा तामिळनाडू सरकारनं यापूर्वी अरुंधती साठी एक वेगळा उपवर्ग तयार करून आरक्षण दिलेलं आहे. तीच गोष्ट साधारणतः 2024चं जजमेंट आलं आणि तेलंगणा सरकारनं क्लासिफिकेशनची तरतूद केलेली आहे. हरियाणामध्ये त्याची 24 नंतर तरतूद झालेली आहे. तर या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातही या उपवर्गीकरणाच्या लढ्याला आत्ता तरतुदीच्या स्वरूपात कुठेतरी मूर्त स्वरूप येते अशी ती चर्चा आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा फायदा सर्वात जास्त पूर्वाश्रमीचे महार आणि आजच्या बौद्धांना मिळालेला आहे आणि त्याची सुद्धा एक ऐतिहासिकता आहे, त्याची एक हिस्टॉरिसिटी आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुवमेंटमध्ये आहे. चिंतनाच्या पातळीवरती जो समाज आंबेडकरी चिंतनाकडे गेलेला आहे त्या समाजामध्ये शिक्षण, नोकरी, सांस्कृतिक आणि वैचारिक पातळीवरचं पृथक्करण झालेलं आहे, असर्शन आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या नवबौद्धांमध्ये शिक्षण आणि नोकरी याच्यातून एक मोठा स्थिरावलेला मध्यम वर्ग, शहरीकरण, आधुनिकरण ह्या गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या हयातीत आणि नंतर बाबासाहेबांच्या चळवळीला साथ देणाऱ्या महारांची खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि त्यांचा चळवळीतला जो सहभाग होता त्या सहभागामुळे त्यांची खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण, नोकरी व त्यातून मोठ्या प्रमाणात ते स्थिर झालेले आहेत. हे जरी खरं असलं तरी संबंध देशामध्ये मी असं म्हणालो तसं उत्तर भारतामध्ये वाल्मिकी असेल, महाराष्ट्रामध्ये मांग किंवा मातंग असतील किंवा तामिळनाडूमध्ये अरुंधतीयार असतील, आंध्र प्रदेशमध्ये मादिगा असतील किंवा कर्नाटकामध्ये मादिगा असतील किंवा अरुंधतीयार असतील, या जातींमध्ये आंबेडकरी जाणिवेचा वावर कमी होता ही गोष्ट खरी आहे. या जातींमध्ये शिक्षण, नोकरी आणि त्यातून स्थिरावलेला मध्यम वर्ग, आधुनिकीकरण, शहरीकरण हे काही झालेलं दिसत नाही. हे जरी खरं असलं तरी या जाती
समान न्याय हक्कासाठी धडपडतायत आणि या जातींना त्यांची जी हिस्टॉरिसिटी आहे त्या ऐतिहासिकतेमुळे पिनलाइज करावं असं काही राज्य करू शकत नाही. त्याच्यामुळे राज्याच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यांवरती म्हणजे आरक्षणाचा लढा हाच आहे किंवा आरक्षणाची फिलॉसॉफी आयडिया हीच आहे की जो व्यवस्थेमध्ये जेवढा जास्त वंचित किंवा बहिष्कृत अशा समूहाला प्राधान्यक्रमाने संधी उपलब्ध करून देणे ही आरक्षणाची फिलॉसॉफी आहे किंवा आयडिया आहे. म्हणजे मुक्ता साळवेंचं जर आपण पत्र बघितलं तर त्या लिहितात की मांगा महारांच्या दुःखाविषयी. तर मांगमार हा एक समुदाय मुक्ता साळवे 100-150 वर्षापूर्वी 1800 महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये. तर बाबासाहेबांनीही स्पृश्य आणि अस्पृश्य असं ध्रुवीकरण केलेलं आहे. परंतु त्यावेळेसही मांग आणि महार किंवा चर्मकार किंवा बाकीच्या ज्या काही अस्पृश्य जाती होत्या यांच्यात जी ग्रेडेड इनइक्वालिटी जी आहे तर ती सांस्कृतिक ओळखेमुळे होती. म्हणजे कास्ट लेबर आणि कल्चरल किंवा रिच्युअलिस्टिक कंपोजिशन याच्यामुळे होती. परंतु ती नंतरच्या काळात म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये साधारणतः ज्यावेळेस SC ST किंवा आजच्या घडीला SC ST हा फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ब्युरोक्रॅटिक ग्रुप नाहीये तर तो सोशल पॉलिटिकल ग्रुप आहे. परंतु त्याच वेळेस शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब मधल्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने सांगितलं आणि आता ज्या काही चळवळी होत आहेत आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या खास करून महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर मांग किंवा मातंग मंडळींचं म्हणणं आहे की आम्ही फुले बाबासाहेब शाहू अण्णाभाऊ परिवर्तनाचा विचार सांगतोय आम्ही प्रबोधनाच्या प्रक्रियेत आहेत परंतु आम्हाला नोकरी शिक्षण आणि एकूण राज्याच्या कल्याणकारी योजनेचा आम्हाला फायदा झालेला नाही. म्हणजे साधारणतः आपण लवजी साळवे आयोगाचं जर सगळंच शिफारसी बघितल्या तर त्या साधारणतः 100 शिफारसी तर राज्य सरकारच्या अखत्यारातल्या होत्या. त्या 2003ला त्यांनी सादर केल्या. राज्य सरकारनं तत्वतः त्या मान्यही केल्यात. परंतु 2003 नंतर त्याच्यावरती कोणताच काहीच झालेलं नाही. किंवा बार्टीचं आजकाल एम्पॅरिकल पुढे येते एकूण फेलोशिप किंवा हॉस्टेल्स मधली संख्या वगैरे. तर हे जर सगळं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की दलित ऐक्य जे आहे हे फक्त प्रतिकात्मक असून चालणार नाही मेटाफरिक असून चालणार नाही. तर दलित ऐक्य हे टँजेबल असलं पाहिजे. दलित ऐक्य हे भौतिक संसाधनाच्या समतोल वाटपावरती असेल तर दलित ऐक्य किंवा दलित आयडेंटिटी ही सॉलिड होईल. त्याच्यामुळे आजच्या संसाधनाच्या पातळीवरती पुनर्वाटपाची गरज आहे. म्हणजे रेकग्निशनचा मुद्दा आहे आणि रिडिस्ट्रीब्युशनचा मुद्दा आहे. तर रेकग्निशन हे फक्त मेटाफरिक असून चालणार नाही. ते मटेरियालिटीवर किंवा बेसलाईन इश्यूज वरती आधारित असलं पाहिजे. म्हणजे मी एक उदाहरण देतो. साधारणतः महाराष्ट्रात 2-5 वर्षापूर्वी अॅट्रॉसिटीच्या मुद्द्याला घेऊन सर्व शेड्यूल कास्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मांगमार चर्मकार इतर सगळ्या जातींमध्ये अन्याय अत्याचाराच्या मुद्द्यावरती या जाती एकत्र आल्या होत्या. गायरान जमिनीच्या प्रश्नावरती या जाती एकत्र आल्याचं बऱ्याच ठिकाणी दिसतं. मग अन्याय अत्याचार असेल तर बेसलाईन इश्यूज वरती या जाती एकत्र येतील कारण या जातीच्या उत्थानाचा मार्ग त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचा डायलॉग इथे फार महत्वाचा वाटतो मला. म्हणजे गांधीजी म्हणजे अस्पृश्य निर्मूलनाच्या कार्यक्रमावरती गांधीजी म्हणत होते की तुम्ही कायद्याच्या दंडुक्यानं अस्पृश्यता निर्मूलन होणार नाही. कायदे असताना सुद्धा जर तिथे अस्पृश्य म्हणजे बाबासाहेबांनी साधारणतः साऊथ ब्युरो कमिशन असेल गोलमेज परिषदेमधलं त्यांचं म्हणणं असेल किंवा स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये बाबासाहेबांनी केलेल्या प्रोव्हिजन्स असतील तर या सगळ्या गोष्टीवरनं एक लक्षात येतं की भारतीय समाज हा जात समाज आहे आणि या जात समाजामध्ये प्रोव्हिजन्स असतील तरच काहीतरी होईल. कायदा असेल तरच म्हणजे अॅट्रॉसिटीचा कायदा आहे म्हणून अॅट्रॉसिटी कमी होत आहेत. रिझर्वेशन आहे एकूण SC STचं म्हणून रिझर्वेशन आणल्या जाते किंवा त्याच्यातही उदासीनता दिसते. त्याच्यामुळे ही जी प्रोव्हिजन आहे ही प्रोव्हिजन असेल तरच प्राधान्यक्रमानं वंचित जातींना किंवा कमी लाभ मिळालेल्या जातींना न्याय हक्काच्या प्रक्रियेमध्ये येण्याची संधी मिळेल. आपण जर ते सरकारच्या मनावर सोडलं किंवा आपण जर ते मन परिवर्तनावर सोडलं तर कदाचित ही प्रक्रिया होणार नाही एवढं नक्की. मला त्याच्यात असं वाटतं की म्हणजे संघाचा एकूण सर्व प्रक्रियेमधला वावर पाहिला तर वर्गीकरणाच्या मुद्द्यावरती त्यांचा वावर असू शकतो. ही काही शक्यता नाकारायचं कारण नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की साधारणतः ग्यानी जैल सिंगनं
ज्यावेळेस पंजाब सरकारमध्ये रिझर्वेशन दिलं होतं मजहबी सिखांनी तिथल्या वाल्मिकी समाजांमध्ये केलेली फोड, हा साधारणतः 75चा काळ आहे. त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडूंनी आरक्षण दिलं होतं, हा साधारणतः 1999चा काळ आहे. आत्ता तेलंगणा सरकारमध्ये सब क्लासिफिकेशनची प्रोव्हिजन केले ते काँग्रेसचं सरकार आहे. आत्ता 2 दिवसापूर्वी कर्नाटकामध्ये प्रोव्हिजन झालेले ते काँग्रेसचं सरकार आहे. तामिळनाडूमध्ये अरुंधती आरसाठी प्रोव्हिजन झालेली आहे ते स्टॅलिन म्हणजे डीएमकेचं सरकार आहे. किंवा आता त्यावेळेसच्या आंध्रामध्ये, आजच्या तेलंगणामध्ये मादिगा डिंडोरा नावाची एक मुवमेंट होती मादिगांची, किंवा तामिळनाडूमध्ये अरुंधत्यारांची मोठी मुवमेंट आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये मांग समूहाची आरक्षणावरती मोठी मुवमेंट आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की या सगळ्या स्पॉन्टेनियस मुवमेंट आहेत. तर या सगळ्या स्पॉन्टेनियस मुवमेंट नव्यानं सोशल इंजिनिअरिंग निर्माण करू इच्छित आहेत युनिफाईड दलित युनिटीसाठी. त्याच्यामुळे या प्रक्रियेवरती एखाद्या चळवळीचा, एखाद्या पक्षाचा किंवा एखाद्या प्रक्रियेचा हस्तक्षेप आहे असं म्हणणं तेवढं न्यायाचं ठरणार नाही. तर ह्या सगळ्या स्पॉन्टेनियस मुवमेंट आहेत ज्या बेसलाईन इश्यूजला घेऊन ऍसर्ट करतायत. म्हणजे सुप्रीम कोर्टानं 2 शब्द वापरलेले आहेत. एक तर क्लासिफिकेशन हे इन्क्ल्युजन आहे, एक्सक्ल्युजन नाही. ही एक गोष्ट या सूत्राला घेऊन, म्हणजे 2024 मध्ये या सूत्राला घेऊन 2 फॉर्म्युले देशात सगळीकडे दिसत आहेत. म्हणजे आता हरियाणामध्ये त्यांनी अ आणि ब असं केलंय, असं म्हणूया आपण, आणि ब केलेला आहे. तामिळनाडूमध्ये अरुंधतीयार यांना काही आरक्षण दिलेलं आहे, पण त्याचबरोबर त्यांना 15% प्राधान्यक्रमाने विचार करणे असं केलेलं आहे. तर मी त्याला एक्सक्लुझिव्ह आणि प्रिफरेन्शियल असे 2 शब्द वापरतोय. तर एक्सक्लुझिव्ह म्हणजे अ ब क ड, आणि प्रिफरेन्शियल म्हणजे ज्या जाती मागास आहेत त्या जातींचा प्राधान्यक्रमाने विचार करणे अगोदर आरक्षण देताना. तर असे 2 फॉर्म्युले देशात सगळीकडे सब क्लासिफिकेशनसाठी वापरले जात आहेत. एक्सक्लुजन म्हणजे एक्सक्लुजन आणि प्रेफरन्शियल रिझर्वेशन, प्राधान्यक्रमाने दिलेलं रिझर्वेशन. तर महाराष्ट्रात आता बदल समितीचा अहवाल आणखी पब्लिक डोमेनमध्ये नाहीये, त्याच्याबद्दल ते काय म्हणतायत हे काही आपल्याला सांगता येणार नाही. पण आणि 1931ची जनगणना, 61 जनगणना किंवा म्हणजे 90 पर्यंतच्या ज्या जनगणना आहेत, तर यामध्ये साधारणतः मांग आणि महार उदाहरणार्थ या लोकसंख्येमध्ये फार मोठा 2चा फरक आहे. आणि 90 नंतर साधारणतः हा फरक 3 पट किंवा 3.5 पट गेलेला आहे. म्हणजे जर मांग 2000 मध्ये 27 लाख असतील किंवा 30 लाख असतील, तर महार किंवा नवबौद्ध हे 90 लाखाच्या आसपास आहेत. तर बऱ्याच ठिकाणी डेमोग्राफर किंवा शास्त्रीय लोकसंख्याचा शास्त्रीय अभ्यास करणारे लोक म्हणतात की लोकसंख्याच्या विकासाचा दर 2 किंवा जास्तीत जास्त 2.25% असू शकतो. परंतु ही जंप कशी झालेली आहे तर हे काही साधारणतः लक्षात येत नाही. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये ते नेमकं कसं करणार आहेत हे आपण बघितलं पाहिजे. परंतु मला स्वतःला असं वाटतं की साधारणतः किमान SC मधल्या जातीचं स्टॅटिस्टिक्स आहेच. SC ST मध्ये त्याची जनगणना तशीच झालेली आहे. आणि यापूर्वीचं जो शेवटचं जनगणनेचं वर्ष होतं त्याचा आधार घेतला आणि 2027 ला साधारणतः जी जनगणना होणार आहे, तर त्या जनगणनेमध्ये जे एम्पेरिकल स्टॅटिस्टिक्स किंवा जी संख्या पुढे येईल, तर त्याची जर म्हणजे हा सगळा पॉलिसीचा मुद्दा आहे, याच्यातही एकवाक्यता कशी बनेल, सहमती कशी बनेल हे बघितलं पाहिजे. परंतु लोकसंख्येचा आधार हे साधारणतः सर्वसाधारण सूत्र सगळीकडे वापरलेलं आहे. मांगान महारांमध्ये सांस्कृतिक संरचनेचं स्वरूप वेगळं असल्यामुळे त्यांच्यातही भांडण होतं. म्हणजे जुन्या काळामध्ये बरीच लोक सांगतील आपल्याला की त्यावेळेस वाट्यांवरनं भांडण व्हायचं. म्हणजे जर आपण दलित आत्मकथनं पाहिले तर त्याच्यात हा उल्लेख येतो की महारांनी पुढचं खायचं मेलेलं जनावर आणि मांगांना मागचं खायचं, आणि त्याच्यावरनं भांडणं झाल्याची तिथे वर्णनं आहेत. म्हणजे मांगा महाराचं भांडण हे पारंपरिक व्यवस्थेमध्ये सांस्कृतिक संरचनेमुळे होते, आणि या दोन्ही जाती भांडत होत्या कारण त्या सांस्कृतिक संरचनेच्या बळी आहेत असं बाबासाहेबांच्या विश्लेषणातून आपल्याला म्हणता येईल. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या सर्व जातींमध्ये आजही असमतोल आहे किंवा सहमती नाही वैचारिक पातळीवरची, सामाजिक पातळीवरची. कारण या 2 जातीमधले किंवा एकूण शेड्यूल कास्टमध्ये जो अंतर्गत भेद आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा भेद ही
जी आरक्षणातून निर्माण होणारी संरचना आहे, आपण म्हणालो तसं महार संख्येनं जरी मोठे असले तरी महारांचा मध्यमवर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. महाराचा शिकलेला शहरी भागात स्थिर झालेला मध्यमवर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. महारांमध्ये म्हणजे पूर्वाश्रमीच्या महारांमध्ये आजच्या बौद्धांमध्ये सांस्कृतिक पातळीवर झालेला बदल आणि एकूण अभिजनवाद्याचं चरित्र त्यांच्यात आलेलं आहे. परंतु त्याच वेळेस आज जर आपण बघितलं तर मांग आजही म्हणजे मराठवाड्यात सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार ते आहेत. शिक्षणामध्ये प्रचंड कमी प्रमाण आहे. स्थिरवलेला मध्यम वर्ग अतिशय नगण्य आहे. किंवा मांग काय म्हणतायत हे कोणत्याच राजकीय पक्षाला कळत नाही. तर मांगांचं हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवरती परात्मीकरण झालेलं आहे आणि त्या अर्थानं ह्या दोन जातींमध्ये आज एका अर्थानं सहमती बनत नाही. त्याच्यामुळे दलित ही जरी वरकरणी फक्त पॉलिटिकल कॅटेगरी किंवा युनिफाईड पॉलिटिकल कॅटेगरी किंवा सोशल कॅटेगरी वाटत असेल तरी अंतर्गत तिच्यात असहमती आहे किंवा त्यांच्यामध्ये भेदभाव आहे. हे आपल्याला दैनंदिन समाज जीवनात दिसेल, वेगवेगळ्या कमिशन्समध्ये दिसेल आणि हे घालवण्यासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर तो मला स्वतःला असं वाटतं की संसाधनाच्या पुनर्वाटपानं ही लढाई पुढे जाऊ शकते आणि शेड्यूल कास्टमधल्या, शेड्यूल ट्राईबमधल्या किंवा महाराष्ट्राच्या अनुषंगानं दलितांमधला हा जो काही अंतर्गत भेदभाव आहे, हा भेदभाव हा फक्त प्रतिकात्मक पातळीवर चर्चा करून होणार नाही, तर तो भौतिक पातळीवरच्या समानतेनं पुढे होईल.